टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। विशेष करून धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सातत्याने सुरू असल्यामुळे गंगापूर धरणातनं 2133 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरात पुन्हा एकदा पाण्याची पातळी काही अंशी वाढलेली आहे। नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा पोलिसांच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना नदीजवळ न जाण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। नाशिकच्या गोदाघाट परिसरात असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या सध्या गुडघ्यापर्यंत पाणी असल्याचं बघायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी अगदी तळपायापाशी जे पाण्याची पातळी होती ती आता काही अंशी वाढल्याचं बघायला मिळतंय। पुढच्या 48 तासांमध्ये ऑरेंज अलर्ट नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला असल्याकारणाने या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं गोदाघाट परिसरातल्या सगळ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलेला असून यंत्रणा सगळ्या ज्या आहेत त्या अलर्टवर असल्याचं देखील बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।